नमस्कार, स्वागत आहे तुमचं आर्यमजीस किचनमध्ये। सर्वांना आलू म्हणजे बटाटा ही अतिशय आवडणारी गोष्ट आहे आणि बटाट्याचंही एक वैशिष्ट्य असं आहे की तो कशामध्येही चालतो। अगदी तुम्ही कशासोबतही खाल्लात ना तरी छानच लागतो। अगदी भाजीला थोडंसं मीठ जरी जास्त झालं तरी आपण बटाट्याच्या 2-4 फोडी भाजीमध्ये टाकतो आणि शिजवतो, त्यामुळं भाजीचं मीठ आपल्याला बॅलन्स करता येतं। पण बऱ्याच जणांना बटाट्याची भाजी ही खूप आवडते, त्यासाठीच आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी साधी, सोपी आणि घरातील साहित्यापासून बनणारी बटाट्याची भाजी। त्याच्यामध्ये कोणताही खडा मसाला न वापरता, कांदा, लसूण, टोमॅटो काहीही न वापरता अतिशय मस्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी, तुम्ही अगदी इझिली डब्यालाही घेऊन जाऊ शकता अशी भाजी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। थँक्यू सो मच। तर इथे घेतलेले आहेत मी 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून आणि याला मी कट करून घेणार आहे। छान छोट्या साईजचे क्यूब करा, खूप मोठं नको, म्हणजे मग भाजीला सर्व मसाला छान कोट होतो आणि सर्व बटाट्याला मसाला आपला चांगला लागला की चवही भाजीला छान येते। तर अशा पद्धतीनं हे बटाटे उकडून मी आता सर्व बटाटे कट करून घेतलेले आहेत। खूप मस्त होते भाजी, अगदी अतिशय कमी वेळामध्ये, आणि एकदा ट्राय केलात तर सर्वांना नक्की आवडेल। त्यानंतर भाजी करण्यासाठी तयार करत आहे मी येथे मसाला। तर आज आपण अगदी विदाऊट कांदा, टोमॅटो, लसूण ही भाजी बनवणार आहोत। तर इथे मी घातलेले आहेत 2 ते 3 चमचे धणे, 1 चमचा जिरे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि भरपूर कोथिंबीर। याच्यामध्ये कोथिंबीर आणि धण्यांची चव एवढी छान लागते ना, त्यामुळं भाजी खूप मस्त होते। तर आपलं तयार झालेलं आहे हे हिरव्या कलरचं वाटण। आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत। ही भाजी अगदी तुम्ही घरी लंचमध्ये, डिनरमध्ये, टिफिनमध्ये अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत बनवून सर्वजण खाऊ शकता। तर भाजी बनवण्यासाठी मी घातलेलं आहे तेल, त्यानंतर थोडीशी मोहरी तडतडली की कढीपत्ता आणि आपण वाटून घेतलेला मसाला। खूप छान वास येतो, खूप छान सुगंध सुटतो, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा। कोणताही खडा मसाला घातलेला नाही आहे, लसूण नाही आहे, कांदा नाही आहे, टोमॅटो नाही आहे, अगदी सोपी भाजी आहे। खूप जास्त वेळही लागत नाही आणि हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतं, त्यामुळे एकदा नक्की बनवून पहा। तर हा मसाला तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे। तेलामध्ये चांगला परतला की याच्यामध्ये थोडीशी हळद आणि तुम्हाला ज्या पद्धतीचं तिखट आवडतं त्या पद्धतीचं लाल तिखट, जास्त कमी आपापल्या आवडीनुसार। त्यानंतर अगदी थोडीशी आमचूर पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला। त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ। तर हे आपले पावडर मसाले ही या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अगदी थोडंसं पाणी, कारण की थोडासा मसाला आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे, म्हणजे मॉइस्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे मग तो भाजीलाही छान लागतो। छान एक उकळी येऊ दिलेली आहे आणि आता याच्यामध्ये घातलेले आहेत उकडलेले बटाटे। खूप मस्त लागते भाजी, एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून कळवा। हलवून घ्या आणि अगदी 4 ते 5 मिनिट आता तुम्हाला फक्त या भाजीला वाफ काढून घ्यायची आहे। ऑलरेडी आपले बटाटे आपण उकडवून घेतलेले आहेत। छान भाजी तयार होते, लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे आणि अगदी सोपी आहे, तामझाम न करता आहे, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा। किती छान दिसते पहा भाजी, मस्त असा ग्रीनिश कलर येतो वाटणामुळं आणि चवीलाही तेवढीच छान होते ही भाजी। त्यामुळे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। थँक्यू सो मच।